नमस्कार, माझे नाव सागर उदय पाटील, मुक्काम पोस्ट सहार्डी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील मी शेतकरी असून माझ्याकडे केळी, पपई आणि हळद यासारखी पिकं मी घेत असतो। गेल्या 1.5 महिन्यापूर्वी मी फायलोचे नेरो आणि कैरो हे एक डिव्हाइस माझ्या शेतात केळी आणि पपई या पिकासाठी बसवले। तर 1.5 महिने वापरून मला 2 ते 3 गोष्टींमध्ये क्लिअरली याचा फायदा जो आहे तो लक्षात आला। सर्वप्रथम पाण्याचा वापर, केळी आणि पपई या पिकांना पाण्याचा वापर जो आहे तो ॲडिक्वेट म्हणजे पाहिजे तेवढं पाणी मी आता या पिकांना देऊ शकलो। कारण आधी ज्या प्रमाणात मी पाणी द्यायचो या पिकांना त्यापेक्षा माझी फ्रिक्वेन्सी कमी झाली। पाणी कमी झाल्यामुळे जे क्षारांचं प्रमाण होतं ते सुद्धा आता माझ्या शेतातलं कमी होणार आहे। दुसरं, योग्य वेळी फर्टिगेशन आणि स्प्रेइंग मी केव्हा केलं पाहिजे याची मला अचूक गाईडलाईन या डिव्हाइसमुळे मिळायला लागली, ज्याच्यामुळे मी फर्टिगेशन आणि स्प्रेइंग याचा टाइम या डिव्हाइस प्रमाणे केल्यामुळे मॅक्झिमम फर्टिलायझर ज्या वेळेला प्लांट यूज करेल त्यावेळेलाच मी करतो, जेणेकरून माझ्या बागेमध्ये सुद्धा त्याचे रिझल्ट जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे मला यायला लागले। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की प्रिडिक्शन, डिसीज आणि पेस्टचं प्रिडिक्शन मला वेळेवर प्री ॲप्लिकेशनसाठी मला प्रिडिक्शन येतं। मला ॲपमध्ये प्रिडिक्शन ज्या वेळेला येतं त्याच्यानंतर मला प्लॉटमध्ये ते पेस्ट किंवा डिसीज दिसायला लागतात। त्यामुळे मी जे स्प्रे ते प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेऊन ह्या दोघं पिकांचं जे आहे ते प्रॉपर मी प्रोटेक्शन करू शकतो। तर हे 2-3 फार महत्त्वाचे फायदे जे शेतकरी आता काही गोष्टींमध्ये शेतकऱ्यांची गल्लत होते किंवा अति यूज होतोय पाण्याचा, तर हा या डिव्हाइसमुळे माझा कमी झाला आहे। तर हे महत्त्वाचे 2 ते 3 फायदे मला या डिव्हाइसमुळे आहे। मी इतर शेतकरी बंधू जे अति सेन्सिटिव्ह पीक घेतात, पपई, हळद किंवा केळी यासारखे जे जास्त ROI देणारे पिकं आहेत, तर अशा पिकांना थोडंसं प्रिसिजन फार्मिंगने आपण जे ते केलं पाहिजे। धन्यवाद।